विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व हे पाहणार आहोत. यापूर्वी आपण मानव संसाधन म्हणजे काय, त्याची कार्य स्पष्ट करा, त्याची व्याप्ती स्पष्ट करा इत्यादी बाबतीत आपण चर्चा केलेली आहे. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व हे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज स्पर्धेच्या काळामध्ये यंत्रसामग्री, भांडवल, जमीन, कच्चा माल इत्यादी निर्जीव घटकापेक्षा श्रमबळाला अधिक महत्त्व आलेलं आहे. कितीही विकास झाला तरी मनुष्यबळाला आजही अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेले आहे. कोणत्याही उपक्रमाचे यश हे शेवटी कामगार वर्गावर, कर्मचारी वर्गावरच अवलंबून असते. यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मानवी संसाधनाचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय उपक्रमात आहे. ते काय आपण पुढील मुद्द्याद्वारे स्पष्ट करणार आहोत. यापूर्वीही मी आपण व्याप्ती स्पष्ट करत असताना सांगितलेलं होतं की खूप व्यापक हे कॉर्पोरेट क्षेत्र आहे, ज्यामध्ये मनुष्यबळ विकास आणि मनुष्यबळ याचा सर्वात जास्त वापर हा व्यवसाय व्यवस्थापनामध्ये केला जातो. अनेक उपक्रमाची जी काही उलाढाल असेल, जे काही नावलौकिक असेल, कोणताही उपक्रम घ्या, त्याच्या यशस्वीतेच्या पाठीमागे शेवटी कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळच असतं, कर्मचाऱ्यांचे बळ असते. त्याने केलेले कार्य, त्याचं मूल्य, त्या उपक्रमातील त्या वस्तूची क्वालिटी इत्यादी बाबतीत मानव संसाधन व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. विद्यार्थी मित्रांनो, काही मुद्दे मी आपणासमोर मांडणार आहे. तत्पूर्वी पहिला मुद्दा मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की उपक्रमाचा विस्तार व विकास यामुळेही मानव संसाधन विकासाचे महत्त्व आपणास आढळून येते. उपक्रमामधील इतर निर्जीव घटकापेक्षा कर्मचारी हा एक महत्त्वाचा सजीव घटक आहे, जो की सर्व उपक्रमावर परिणाम करतो. उपक्रमाचे खरे यश अपयश उपक्रमात असणाऱ्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असते. उपक्रमाचा खरा विकास, खरा विस्तार त्या उपक्रमात असणाऱ्या कर्मचारी वर्गावर अवलंबून असतो. विद्यार्थी मित्रांनो, चांगला कर्मचारी वर्ग जर आपल्या कंपनीमध्ये असेल तर आपल्या कंपनी यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. याविरुद्ध विद्यार्थी मित्रांनो, जर अयोग्य कर्मचारी उपक्रमाला लाभला असेल तर आपलं क्वचितच नुकसानही होऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मानवी संसाधन व्यवस्थापनास कर्मचाऱ्यासंबंधी व्यवस्थापन या व्यवस्थापनामध्ये केले जाते. यामुळे आपल्या कंपनीचा विकास विस्तार करण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापनाची नितांत गरज असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच दुसरा मुद्दा मी असा स्पष्ट करेन की स्पर्धेत टिकून राहण्यास सहाय्यक मानव संसाधन व्यवस्थापन हे आपणास स्पर्धेत टिकून राहण्यास खूप सहाय्यक ठरते. ते खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या स्पर्धेच्या काळात व्यवसायामध्ये खूप अशी गळेकापूस स्पर्धा आहे. अनेक कंपन्या स्पर्धक म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावरील खूप मोठ्या प्रमाणातही कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीमध्ये असेल तर शेवटी स्पर्धा ही आहेच. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्वसाधारण सामग्रीचा महत्तम उपयोग करणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंपनीमधील उपलब्ध साधन सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी योग्य कर्मचारी वर्गाची आवश्यकता असते. यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापनाद्वारे योग्य वेळी, योग्य प्रकारचे, योग्य ठिकाणी कर्मचारी वर्ग प्राप्त करता येतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धात्मक शक्तीत आपल्याही कंपनीचा नावलौकिक वाढवता येतो, वाढ करता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला तिसरा मुद्दा असा सांगेल, कर्मचाऱ्याकडून अपेक्षित काम करून घेण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, उपक्रमाची खरी उद्दिष्टे साध्य करावयाची असतील तर विविध कर्मचाऱ्यांना विविध प्रकारची वेगवेगळी कामे करावी लागतात. मानवी संसाधन व्यवस्थापनाद्वारे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये एक समन्वय निर्माण केला जातो आणि या कर्मचारी 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 व्यवस्थापन, कर्मचारी संचालक यांच्यात जर चांगला समन्वय असेल तरच आपल्या उपक्रमातील कर्मचाऱ्याकडून अपेक्षित असे जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कार्य करून घेता येते व या कार्यावरच आपल्या कंपनीचा नावलौकिक आणि क्वचितच नफाही अवलंबून असतो. म्हणून आजही मानव संसाधन व्यवस्थापनाला खूप असे महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी तुम्हाला असं म्हणेन, कर्मचाऱ्यांचे कल्याण व विकास. कर्मचाऱ्यांचं खरं कल्याण आणि विकास जर साधावायचा असेल तर मानव संसाधन व्यवस्थापन हे एखाद्या उपक्रमात अत्यंत असं महत्त्वाचं आहे. मानव संसाधन व्यवस्थापनात कर्मचाऱ्याचे कल्याण व विकास करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचा योग्य मोबदला, त्यांना अनुषंगिक अशा अनेक सेवा दिल्या जातात. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना त्यांचा अधिकाधिक विकास होण्याच्या दृष्टीनेही कंपनीचं व्यवस्थापन खूप मोठ्या प्रमाणात कार्य करतं. कधी त्यांना पर्यटनासाठी नेलं जातं, कधी त्यांच्या कामगार कल्याण योजना राबवल्या जातात. विविध उपक्रमाद्वारे त्यांचा उत्साह वाढवला जातो, जेणेकरून तो कर्मचारी आपण काम करत असताना उत्साहानं, कौशल्याने काम करेल व त्याचा आपल्या उपक्रमास खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा असा येतो, औद्योगिक संबंधात सुधारणा. औद्योगिक संबंधात सुधारणा करण्यासाठी सुद्धा योग्य असं मानव संसाधन व्यवस्थापन असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की उपक्रमाचे कर्मचारी हेच खरे मालक. कर्मचारी व व्यवस्थापन, कर्मचारी मालक यांच्यातील संबंध टिकवण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापनात खूप असे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. कर्मचारी व सेवा नियोजकात संघर्ष होऊ नये यासाठी सामूहिकरित्या सर्वजणच प्रयत्न करतात, जेणेकरून आपल्या उपक्रमातील औद्योगिक शांतता, उपक्रमातील शांतता, त्याला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचू नये, विकासापासून वंचित राहू नये यासाठी कर्मचाऱ्यांना नेहमी प्रोत्साहित ठेवल्या जातं. इतर कंपन्यांच्या उपक्रमाच्या कार्यामध्ये काम करणारे कर्मचारी व आपल्या कंपनीतील कर्मचारी यांच्यातही काही नियम व अटी समान प्रमाणात असावयास पाहिजेत. कंपनी कायद्याचं पालन करून दोन्ही ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला आपल्या कंपनीमध्ये काम करत असताना आपल्यावर अन्याय होत नाही असे जाणवले गेले न पाहिजे. यासाठीच हे सर्व घडवून आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापन हे आपल्या औद्योगिक संबंधात सुधारणा करण्यासाठी खूप गरजेचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा तुमच्यासमोर असा मांडेल मी की उत्पादन साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर केला जातो. उत्पादन साधन सामुग्रीचा वापर करत असताना मोठ्या प्रमाणात जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे, पक्क्या मालाच रूपांतर करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात कच्चा माल वापरतो. उपक्रमात अनेक प्रकारे मालाची आवक होते. विविध साधनसामग्री समाविष्ट असते, जसे भांडवल असेल, यंत्रसामग्री असेल, जमीन असेल, इमारत असेल, कच्चा माल असेल इत्यादीचा जास्तीत जास्त योग्य वापर करणे हे कर्मचारी वर्गासाठी आवश्यक असते. मानवी संसाधन व्यवस्थापनाद्वारे योग्य कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांची योग्य निवड करणे व त्यांना चांगल्या पदावर नियुक्त करून उपलब्ध साधनसामग्रीद्वारे पुरेपूर वापर करून आपल्या उत्पादनाची कार्यक्षमता वाढवणे, आपले उत्पादन वाढवणे हे कार्य महत्त्वाचं करून घेण्याचं काम हे मानव संसाधन व्यवस्थापनाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो,
यानंतरचा मुद्दा स्पष्ट करत असताना मी असं सांगेल की औद्योगिक संघर्ष सोडवण्यासाठी सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. उपक्रमामध्ये कर्मचारी व सेवा नियोजन यांच्यात निर्माण होणारे संघर्ष हे मालक आणि कर्मचारी यापूर्वी आपण अभ्यास करत असताना स्पष्ट केलेला आहे. उपक्रमातील मग कार्यकारी संचालक असेल, इतरही डायरेक्टर मंडळी असेल, स्वतः मालक असेल, या दोघांमध्ये वाद हा केव्हाच चव्हाट्यावर आला न पाहिजे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजना राबवत असताना कर्मचारी आर्थिकरित्या दुखावला न पाहिजे. म्हणून हे संघर्ष टाळण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापनाद्वारे विविध प्रयत्न केले जातात. जसे सामुदायिक सौदेबाजी घडवून आणणे, कर्मचाऱ्यांच्या सेवा, त्यांच्या समस्या त्या मालकापर्यंत पोहोचणे, औपचारिक अनौपचारिक रीतीने चर्चा घडवून आणणे इत्यादी सोडवण्यास मदत करणे. प्रश्न हे कर्मचारी वर्गाचे असू शकतात, व्यवस्थापनाचे असू शकतात, दोघांच्या कामामधील असू शकतात. प्रश्न हा कोणताही असो, तो सोडवणं हे उपक्रमातील महत्त्वाच्या व्यक्तीचं काम आहे, ते व्यवस्थापनाचा भाग आहे. म्हणून चर्चा ही औपचारिक असो अनौपचारिक असो, कर्मचाऱ्यामध्ये दोन्ही प्रकारच्या चर्चा घडून येतात. त्या चर्चामध्ये वरिष्ठ मंडळींना नेहमीच दिलखुलासपणे सहभागी झालं पाहिजे, जेणेकरून कामगार आणि मालक संबंधही चांगले राहतील, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे सुद्धा संबंध चांगले राहतील. यानंतरचा मुद्दा असा समोर येतो विद्यार्थी मित्रांनो, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उच्च ठेवण्यासाठी सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापन हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून महत्त्वाचा मुद्दा मांडत असताना मनोधैर्य, अभिप्रेरणा, कर्मचारी हा नेहमी उत्साही पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये या कर्मचाऱ्याच्या मनोधैर्याचा परिणाम उपक्रमाच्या उत्पादनावर होतो. ज्या उपक्रमात कर्मचाऱ्याचे मनोधैर्य उच्च असते त्या उपक्रमाची उत्पादकता उच्च असते व ज्या उपक्रमात कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य निम्न असते त्या उपक्रमाची उत्पादकतासुद्धा निम्न किंवा कमी असते. मानवी संसाधन व्यवस्थापनाद्वारे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यामध्ये वाढ करण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले जातात. म्हणून मानव संसाधनामध्ये व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील मुद्दा स्पष्ट करत असताना मी असं म्हणेन की कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये बदली असेल, त्यांची बढती असेल, भरती असेल किंवा त्यांचं प्रशिक्षण असेल इत्यादींची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा मानव संसाधनाचीच आवश्यकता असते. म्हणून कर्मचाऱ्यांची भरती, बढती, बदली व प्रशिक्षण इत्यादी समस्या सोडवण्यासाठी मानव संसाधन अत्यावश्यक आहे. कंपनीमध्ये, उपक्रमामध्ये, संघटनेमध्ये, संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने, बढती झाल्याने, बदली झाल्याने, उपक्रमाचा विस्तार झाल्याने व कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याने कर्मचाऱ्यांची आवश्यकता किंवा कमतरता भासते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती हा प्रश्न सोडवण्यासाठी व भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासंबंधित समस्या सोडवण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाद्वारे अत्यंत निकटीचे असे प्रयत्न केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच मानव संसाधनाचे व्यवस्थापनाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी व्यवस्थापनामध्ये खूप असं मोठं क्षेत्र असल्याकारणाने विविध साधनसामुग्री उत्पादनामध्ये असल्यामुळे उच्च तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे ही आपल्या उपक्रमात वापरली जातात. अशा वेळी त्या तंत्रज्ञानाचा व त्याच्या परिणामाचा योग्य प्रकारे उपयोग करणारे कार्यक्षम कर्मचारी वर्ग आपल्या उपक्रमात असणे अत्यावश्यक असते. त्यासाठीच आपण योग्य असा कर्मचारी वर्ग निवडतो. त्यासोबतच दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी असं सांगेल की मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये मजुरी आणि प्रेरणा या दोन्ही गोष्टीला खूप असं महत्त्वाचं स्थान आहे. जेणेकरून
कर्मचाऱ्यांची मजुरी देण्याची पद्धतीही आपल्या व्यवस्थापनात निश्चित केली जाते. तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी त्यांना नेहमी आपण मोटिवेट करतो. त्यासोबतच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वेगवेगळ्या आपण उपाययोजना करतो. कर्मचाऱ्यांना अभिप्रेत केल्यानंतर होणाऱ्या परिणामाचं सुद्धा आपण रिसर्च करतो. आपण खूप खर्च करतो कर्मचारी वर्गावर, परंतु त्याचा मोबदला हा आपल्या चांगल्या उत्पादन होण्यावर होतो. पण विद्यार्थी मित्रांनो, मग नवीन कर्मचाऱ्याची भरती असेल, त्यासोबतच कोणाची निवृत्ती असेल, त्याला देण्यात येणारा भविष्य निर्वाह निधी असेल, त्या कामगार कल्याणाच्या काही विविध योजना असतील, यापासूनही आपला कर्मचारी वर्ग वंचित राहता कामा नये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्याला सुरक्षितता आणि सेवा हे सुद्धा पुरवण्याचं काम केलं जातं. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्याला चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी योग्य अशी सुरक्षितता दिली जाते, त्याला त्याची सेवाच दिली जाते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी, सर्व धोक्याच्या ठिकाणी सुरक्षित असं काम करण्यासाठी त्याला योग्य अशी उपकरणे दिली जातात आणि त्या सुरक्षिततेबाबतसुद्धा योग्य प्रकारचं शिक्षण दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, कामगाराच्या कार्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याचे निरीक्षण केले जाते. उपक्रमामध्ये दुर्घटना झाल्याची नोंद घेणे, दुर्घटना इत्यादी कारणाचा शोध घेणे, भविष्यात पुन्हा अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सुद्धा अत्यंत अशा सुरक्षात्मक योजना आखणे हे सुद्धा व्यवस्थापनाचेच महत्त्वाचं असं काम आहे. कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय निरीक्षण करून आपल्या कर्मचाऱ्यांना सेवा देणे हे सुद्धा महत्त्वाचं व्यवस्थापनाचेच कार्य आहे. त्यामुळं व्यवस्थापनाला खूप असं अनन्यसाधारण महत्त्व या व्यवस्थापनामध्ये आहे. कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करणे, तसेच आपल्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, जेणेकरून आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी जीवन जगण्याचा सुद्धा लाभ घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा सांगत असताना नवीन कर्मचारी भरती असेल, बढती असेल, सर्व करत असताना पद बदलल्या जातं, जागा बदलल्या जाते. मग त्या पदावर जे काही प्रशिक्षण लागतं त्याचंही प्रशिक्षण हे मानव संसाधन व्यवस्थापनच देत असतं. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाला हे खूप असं महत्त्वाचं स्थान आहे. मग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे, त्या कर्मचाऱ्यांना कंपनीचे ध्येय धोरणं समजून सांगणे, ही सुद्धा कामं मानव संसाधन व्यवस्थापनालाच करावे लागतात. प्रशिक्षणासाठी कार्यक्रम आखणे, त्याचा काय उपयोग आहे हे कर्मचाऱ्याला समजून सांगणे, चांगलं प्रशिक्षित करणे, हे सुद्धा आपल्या व्यवस्थापनाचं एक खूप असं महत्त्वाचं योगदान या प्रशिक्षणाबाबतीत आहे. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाला या बाबतीतही खूप महत्त्वाचं स्थान आहे. रिसर्च. कर्मचारी संघटनेतील व्यक्तिगत तसेच सामूहिक अशा दोन्ही स्वरूपाची कार्य आपला कर्मचारी करत असतो. मग याद्वारे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्याबाबत असणाऱ्या प्रतिक्रिया काय आहेत, उपक्रमामध्ये किती आर्थिक फायदा किंवा नुकसान होतं, कर्मचाऱ्यांचं मनोबल कशा पद्धतीचं आहे, त्यांच्यातील दर्जा कसा आहे, ते उंचावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, इत्यादी विविध प्रश्नाबाबत कर्मचारी व्यवस्थापनाद्वारे संशोधनात्मक अभ्याससुद्धा केला जातो. म्हणून उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी अंतर्गत संशोधनसुद्धा मानव संसाधन व्यवस्थापनच करते. म्हणून त्या मानव संसाधन व्यवस्थापनाला खूप असे महत्त्वाचं स्थान आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे मानव संसाधन व्यवस्थापनाचं कार्य आहे ते खूप मोठं आहे, पण तेवढंच ते गुंतागुंतीचं आहे. पण हे गुंतागुंतीचं कार्यसुद्धा मानव संसाधन व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करत असल्यामुळे मानव संसाधन व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. उपक्रमातील मानव संसाधन व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कार्य करून घेणे, जसे आव्हानात्मक कार्य करणे, अत्यंत गुंतागुंतीचे कार्य करणे, हे सुद्धा मनुष्यबळाकडूनच कार्य करून घेतलं जातं. म्हणूनच यंत्राप्रमाणे
मनुष्याचा उपयोग करता येणार नाही, परंतु त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा, शारीरिक मानसिक कौशल्याची पातळी ही सुद्धा व्यवस्थापनाला जाणून घ्यावी लागते. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून आपल्या उपक्रमाच्या कार्यात अनेक पटीने त्याची वाढ करून घेणं हे सुद्धा आपल्या व्यवस्थापनाचंच काम आहे. कर्मचाऱ्यावर कामाचा कोणताही ताण राहणार नाही यासाठी नेहमी कर्मचारी संघटनेमध्ये प्रसन्न आणि कार्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, हे देखील मानव संसाधन व्यवस्थापकाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या भावनांचा, मनाचा विचार करून व्यवस्थापन करणे हे अत्यंत गुंतागुंतीचे असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन व्यवस्थापनाला आज खूप महत्त्वाचं स्थान आहे. तसेच एक चॅलेंजिंग फंक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. मानव संसाधन व्यवस्थापनाची आवश्यकता स्पष्ट करत असताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. त्याच्यासाठी सुद्धा मानवी संसाधन व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं असतं. व्यवस्थापन हे एक मोठं क्षेत्र आहे. तो एक पेशा आहे. विविध उपक्रमातील व्यावसायिक व्यवस्थापक आपल्या कार्यामध्ये कार्य करत असतात. व्यवस्थापनाची कौशल्य आत्मसात करून व्यवस्थापक हे व्यवस्थापनाची विविध कार्ये पार पाडत असतात. त्याचबरोबर मानवी प्रवृत्तीचे सखोल अध्ययन आणि कर्मचारी व्यवस्थापनाच्या सर्व कार्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करून व्यवस्थापक हे उपक्रमाचे यशस्वी संचालन करत असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, संघटनेतील कर्मचाऱ्याकडून कार्यक्षमतेने कार्य करून घेणे हे एक मोठे आव्हानच असते. कारण उपक्रमातील उपलब्ध असणारी विविध साधने आपोआप कार्यरत होत नसतात, तर त्यांना हाताळणारी मानवी यंत्रणा ही त्या साधनांचा योग्य प्रकारे उपयोग करून उत्पादनाची कार्य करीत असते. म्हणूनच उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि कौशल्यावर उपक्रमाची उत्पादकता खऱ्या अर्थाने अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधनाच्या योगदानावरच इतर साधनाचे योगदानसुद्धा अवलंबून असते. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाचे हे एक अत्यंत आव्हानात्मक असे महत्त्वाचे आणि अत्यावश्यक असणारे कार्य आहे व त्याचाच उपयोग, त्याची आवश्यकता या आव्हानांना पेलण्यासाठी अत्यावश्यक असते. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाला खूप असं महत्त्वाचं स्थान आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी शेवटचा मुद्दा सांगत असताना आपणास असं स्पष्ट करेल, श्रमशक्तीचा एक चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेणे, महत्तम उपयोग करून घेणे. आपल्या उपक्रमामध्ये अनेक घटक कार्यरत असतात. या घटकांची साठवणूक करता येत नाही, हे श्रम साठवून ठेवता येत नाही, परंतु त्याची निर्मिती देखील करता येत नाही. त्याचप्रमाणे श्रमाचा पुरवठा देखील दीर्घकाळापर्यंत अलवचिक असतो. आवश्यकता पडल्यास श्रमाच्या पुरवठ्यात तत्परतेने वाढ करता येत नाही. त्यामुळेच उपलब्ध श्रमशक्तीचा संपूर्ण उपयोग करणेच आपल्या उपक्रमाचे ध्येय असते. एकदा गेलेला कार्याचा वेळ आणि श्रम परत मिळवता येत नाही. त्यामुळेच उत्पादन कार्याचे योग्य व्यवस्थापन हे आपणास करावेच लागते. तो आपल्या व्यवस्थापनाचा असा महत्त्वाचा भाग आहे. उपलब्ध श्रम आपल्याकडे जितक्या प्रमाणात उपलब्ध असेल त्याचा जास्तीत जास्त महत्तम उपयोग करून घेण्यासाठी भलेही काही आर्थिक सुविधा, आर्थिक खर्च जास्त मोजावा लागला तरी चालेल, परंतु योग्य वेळी योग्य श्रमाचा आणि जास्तीत जास्त वापर करून घेणं हे उपक्रमाचं ध्येय आपल्याला साध्य करण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाला खूप असं महत्त्वाचं स्थान आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानव संसाधन व्यवस्थापनाची खरोखरच उपक्रमाला किती आवश्यकता असते, त्याद्वारे आपण काय काय करू शकतो, कशासाठी अत्यावश्यक आहे आणि खराच उपक्रमाचा विकास करावायचा असेल एखाद्या कंपनीचा, संस्थेचा, संघटनेचा, तर मानव संसाधन व्यवस्थापनाला अत्यंत असे महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी थांबू. मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय,
त्याचे महत्त्व स्पष्ट करा, अशा स्वरूपाचा प्रश्न यावर तुम्हाला पडू शकतो. थँक्यू.